दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक। एका हॉटेल मॅनेजरचं अपहरण करून त्याला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करण्यात आली आणि मग त्याचा मोबाईलचा वापर करून त्याच खात्यातून 5 लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करून क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यात आली। एवढ्यावरच न थांबता या हॉटेल मॅनेजरकडून तब्बल 10 लाख रुपयांचा खंडणीची मागणी करण्यात आली। ही अत्यंत गुंतागुंतीची सायबर गुन्हेगारी आणि खंडणी प्रकरण इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांच्या संयुक्त कारवाईमुळे उघडकीस आले। फिर्यादी आपल्या ॲक्टिवावरून घरी जात असताना आरोपींनी त्याला रस्त्यात अडवलं, चाकूचा धाक दाखवत गाडीत बसवलं आणि मग बळजबरीने मोबाईल घेत त्याच्याकडून गुगल अकाउंट, बायनान्स, एक्सएनएस, KUC आयन यासारख्या ॲप्सवर क्रिप्टो खाते उघडून 5 लाख रुपयांची ऑनलाईन देवाणघेवाण केली। या गुन्ह्याच्या तपासासाठी DCP क्राईम, DCP झोन 2, ACP क्राईम आणि ACP अंबड विभाग यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे PI हेमंत तोडकर आणि PSI संतोष कुंदे यांच्या टीमने कौशल्याने तपास पुढे नेला। CCTV फुटेज तपासण्यात आलाय। UPI आणि IMPS ट्रान्झॅक्शनचा मागोवा घेण्यात आला आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील बँक खात्यांमध्ये ट्रेस झालेली रक्कम गोठवण्यात आली। एकूण 2.5 लाख रुपये फ्रीज करण्यात पोलिसांना यश आलंय। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल 4 अनोळखी आरोपी ओळखण्यात आले असून त्यांच्यापैकी 3 आरोपींचा ठाव ठिकाणा मिळवून इगतपुरी आणि ठाणे नौवाडा येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। साजिद हमीद शेख नाशिक आणि इगतपुरीचा रहिवासी, कुणाल अनिल जरिया इगतपुरी नाशिक, तर प्रवीण हिरामन देवकुळे गोळीबार मैदान इगतपुरी। या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी, मोबाईल फोन्स आणि 2,50,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली। दिनांक 16/6/2025 रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे अपराध क्रमांक 194/2025 BNS कलम 140(2), 308(5), 127(7)(3)(5) तसेच IT ऍक्ट 66(66)C(D) अन्वये गुन्हा दाखल झाला होता। यातल्या फिर्यादी जे आहेत हुसेन पुनावाला यांना ते पाथर्डी फाट्यावरून पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना 4 अज्ञात अनोळखी इसमांनी त्यांच्या 4 चाकी गाडी मधून आले, त्याला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंट मधून सुमारे 5,01,000 रुपये हे विविध अकाउंट्सला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईल मधून वेगवेगळे अकाउंट्स ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता। या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरचे API हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर येथील DB पथकाचे PSI संतोष कुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे। त्यातून 3 आरोपितांची नावे निष्पन्न केलेली आहेत। या आरोपितांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात घेण्यात आलेले। आरोपींचं नाव साजिद हमीद शेख, कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामन देवकुळे असं या 3 आरोपींचं नाव आहे। यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे, त्याचा शोध लवकरच होईल। परंतु या 3ही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज सकाळी 6:30 वाजता अटक करण्यात आलेली आहे। या आरोपितांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। ही कारवाई नाशिक पोलिसांच्या सायबर तपास कौशल्याचं आणि तांत्रिक क्षमतेचं उत्तम उदाहरण ठरतंय। संकेत बंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।